सर काय सांगाल, टेक्नॉलॉजी बांधापर्यंत जावी यासाठी ॲग्रोव्हिजनचं 16वं वर्ष आहे. आता इथपर्यंत मायक्रोसॉफ्ट आणि सगळ्या ट्रॅक्टर कंपन्या म्हणजे जगातली बलाढ्य मायक्रोसॉफ्टपासून सगळ्या कंपन्या सीएनजी, सीबीजी, कंप्रेस बायो गॅसपर्यंत सगळ्या टेक्नॉलॉजी आल्या. काय तुमची भावना आहे किंवा सुरुवात केली आणि आज सध्या 16 वर्षामध्ये अनेक टेक्नॉलॉजीची, अनेक नवीन प्रयोगाची चर्चा झाली, पण केवळ चर्चापुरतं ते सीमित न राहता शेतकऱ्यांच्या घरापर्यंत ती पोहोचवावी आणि प्रयोग करावा ही इच्छा होती. त्यातले अनेक प्रयोग लोकांनी केले, यशस्वी झाले आणि अजून काही प्रयोग व्हायचे बाकी आहेत. विशेषतः व्हॅलेन्शियामध्ये स्पेनला संत्र्याच्या बाबतीमध्ये जे 70-80 शेतकरी आम्ही गेलो, तो यावेळचा एक्सपेरिमेंट फारच यशस्वी झाला आणि मोठ्या प्रमाणात विदर्भातलं जे एकरी उत्पन्न 3 ते 5 टन आहे ते 25 ते 30 टन व्हॅलेन्शियामध्ये स्पेनमध्ये आहे. इस्रायलमध्ये 25 टन आहे. तर आता त्यातलं नेमकं टेक्निक आता लक्षात आलं शेतकऱ्यांच्या, आणि आज शिवराजजींनी आपल्या इथे जे प्लॅन्टमधले जे संत्र्याचे प्लॅन्ट आहे ते अजून निरोगी व्हावे म्हणून 70 कोटी रुपयाचं नवीन एक्सपान्शन यात दिला. त्यामुळे येणाऱ्या काळात संत्र्याच्या कलमा चांगल्या होणं, संत्रा, मोसंबी, लिंबू, हे लिंबूवर्णीय फळं आहेत ती. दुसरं, नर्सरी खूप महत्वाची आहे, सीड आणि नर्सरी. तर नर्सरीमध्ये 2 कोटी आणि 4 कोटी अशा 2 योजना त्यांनी जाहीर केल्या. महाराष्ट्र सरकारबरोबर आम्ही बसून दोन्ही योजना एकत्र करून एक नर्सरी करून प्रत्येक तालुक्यात 5 चांगल्या नर्सऱ्या तयार व्हाव्या आणि यात शेतकऱ्यांना सगळ्याच प्रकारची चांगली रोपं मिळावी हा प्रयत्न आहे. सीडमध्येही मोठा परिवर्तन झाला आणि जसं आता विशेषतः यावेळेचं वैशिष्ट्य म्हणजे AI, आर्टिफिशियल इंटेलिजन्स. मायक्रोसॉफ्टपासून अनेक कंपन्या आता आल्यात आणि यावेळी सॅटेलाईटचा उपयोग करून वेदर स्टेशन शेतात बनवून आणि विशेषतः मातीचे परीक्षण करणं आणि नंतर मग मॅपिंग करून त्याच्या आधारावर सॅटेलाईट रिपोर्ट करणार आणि त्याची SOP तयार करणार. आम्ही आता ऊस, तूर आणि संत्रा पिकांची तयार केली आहे आणि त्याच्या आधारावर हे AI जर लागलं तर पाणी 40% कमी लागेल, खताचा आणि औषधाचा खर्च 40% कमी होईल आणि उत्पादन दुप्पट होईल. त्यामुळे विदर्भातल्या शेतकरी समृद्ध संपन्न व्हावा आणि जो एकेकाळी आत्महत्या करणारा शेतकरी आहे तो आपल्या पायावर उभा राहावा, हे तर आमचं स्वप्न आहे. कठीण आहे, खूप प्रयत्नांची आवश्यकता आहे, पण या 16 वर्षामध्ये बऱ्याच गोष्टी बदलल्या आणि आता अजून बदलायला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे आशेचा किरण आहे की एक दिवस इथला जो बळीराजा आहे तो नक्कीच समृद्ध संपन्न होईल आणि एकही शेतकऱ्याला आत्महत्या करण्याची वेळ येणार नाही. पण शेती जेवढी महत्वाची आहे तेवढे पूरक उद्योग महत्वाचे आहे. मदर डेअरी आली, मी आज बोललो, एक प्रकारे खंत व्यक्त केली की आमच्याकडे दूधच नाही काही. ते एका जिल्ह्यात 80-90 लाख लिटर दुधाने आमच्या विदर्भात पूर्ण 10 जिल्ह्याहून 25 ते 30 लाख. तर आता दुधाचं उत्पादन कसं वाढावं, पशुखाद्याचा कारखाना आपला टाकला, इथे प्रोसेसिंग प्लांट टाकला. आता आपण दूध घेण्याचे सेंटर्स टाकतोय मेळघाटपासून गडचिरोलीपर्यंत. जसं पोल्ट्री फार्म आहे किंवा गोट फार्म आहे तसं काऊ फार्म तयार करायचा आणि एम्ब्रिओ ट्रान्सफर करून 2 लिटरच्या गाईपासून 12 लिटर 15 लिटरची गोरी तयार करायची आणि आता 100% गोरीच होते. ते तंत्रज्ञान पॉप्युलर करणं. 6,500 मालगुजारी तलाव आहे, इथे प्रॉन्सचं उत्पादन करून त्याचं एक्सपोर्ट करणं. वनशेतीच्या ती बाबतीत आहे. तर विदर्भातल्या स्ट्रेंथ आणि विकनेसेसचा अभ्यास करून ज्या स्ट्रेंथ आहे त्या वाढवणं आणि विकनेसेस कमी करून त्यात शेतकरी कसा अजून मजबूत होईल असा हा प्रयत्न आहे. खूप चांगला रिस्पॉन्स शेतकऱ्यांचा आहे, खूप गर्दी आहे, प्रदर्शन नाही बघतायत आणि मला अनेक लोकांना की 4 दिवस कमी पडत आहे. आता 40 विषयावर वर्कशॉप पण आहे. पण या प्रयत्नाला आता फळं लागायला सुरुवात झाली आहे, तर मला आनंद आहे. पण आमचे जेवढे उद्दिष्ट तेवढे अजून पूर्ण झाले नाहीत. जेव्हा पूर्ण होतील तेव्हा खऱ्या अर्थाने हे स्वप्न पूर्ण होईल. 16 वर्षाचा इतिहास हा कठीण आहे, म्हणजे खडतरी आहे. अनेक प्रकारे या काम करताना अडचणी आहे. रवी बोरटकर यांच्या नेतृत्वाखाली आमच्या इथल्या अनेक शेतकऱ्यांनी मिळून आम्ही सातत्याने 16 वर्ष प्रयत्न केले आणि आता आमदार, खासदारांना सगळ्यांना बोलवतो, त्यांचं सहकार्य मिळतं, तिथल्या संस्थांचं सहकार्य मिळतं. मुख्य शेतकऱ्यांचा विश्वास आमच्यावर. ते येतात दुरून, आपले पैसे खर्च करून येतात, आपली एक शिदोरी बांधून आणतात. बरेच लोक बसून तिकडे आपली भाकरी भाजी खाऊन राहिले. कुठे कोणाला तिकीट नाही, गाड्या नाही,
कोणाची जेवायची व्यवस्था नाही, तरी देखील आपल्या प्रगतीकरता विकासाकरता तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार, तुलाच तुझं जीवन बदलवायचं आहे, या भावनेतून हा प्रयोग सुरू झाला आणि आता याला उत्तम यश मिळत आहे. पण सगळ्यात आनंद म्हणजे सीएनजीचा ट्रॅक्टर आला, इथेनॉलच्या ट्रॅक्टरचं मशीन आलं, फ्लेक्स इंजिन आलं. म्हणजे जे मी बोलत होतो 10-12 वर्ष 15 वर्ष माझ्यावर पत्रकारही विश्वास ठेवत नव्हते, त्या सगळ्या गोष्टी वस्तू झाल्या. सगळे हार्वेस्टर, यांत्रिकीकरण, ग्रीन हाऊस, सगळ्या प्रकारचे नवीन नवीन टेक्नॉलॉजी. मला वाटतं यातून नक्कीच एक चांगला दिवस विदर्भाच्या शेतकऱ्याकरता उठवेल. मदर डेअरीचं आज 6 लाख लिटर दूध हे कमीत कमी 60 लाख लिटर होईल. मेळघाटपासून गडचिरोली जिल्ह्यातल्या कानाकोपऱ्यातला शेतकरी दुधाच्या पैशातून समृद्ध होईल. तलावांमधून फिशचं उत्पादन काढून फिशिंगची मोठी इकॉनॉमी बनेल. सगळा प्रयत्न आहे आणि तुमचंही सगळ्यांचं सहकार्य आहे. मीडियाच्या माध्यमातून ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या जर आपण लोकांपर्यंत पोहोचवल्या तर हे नॉलेज, हे ट्रान्सफॉर्मेशन हे लोकांपर्यंत जाईल. आणि आज उद्घाटन झालं आहे. 4 दिवस सर्व शेतकऱ्यांनी या प्रदर्शनात यावं, इथे दिवसभर थांबावं, परिसंवादात सेमिनारमध्ये भाग घ्यावा, स्टॉलला भेटी द्याव्या, नवीन तंत्रज्ञान समजून घ्यावं आणि आपल्या शेतीत ते प्रयोग करावे आणि त्यात यशस्वी व्हावं, अशा माझ्या सगळ्यांना शुभेच्छा आणि आव्हान. सर, हिंदी ट्रैक्टर मार्केट में अभी आ गया है, तो इंजिन साइकिल कब तक आएगा? तो ये बहुत लंबी समय लगेगा. अभी इलेक्ट्रिक के ट्रैक्टर आए, अभी सीएनजी का ट्रैक्टर आया, अब धीरे धीरे उसमें इम्प्रूवमेंट होती जाएगी और सीएनजी सब जगह मिलने लगा है. अभी नागपुर में पेट्रोल डीजल से सीएनजी की कार बनने लगी. अब सीएनजी की मोटरसाइकिल आई, पेट्रोल से आधे पैसे में होता है. 1 किलोमीटर जाने के लिए पेट्रोल की मोटरसाइकिल 2 रुपये 40 पैसे लगता है, सीएनजी को 1 रुपया लगता है. तो आप पत्रकार भी अब इलेक्ट्रिक की और सीएनजी की और इथेनॉल की खरीदी करिए, पेट्रोल डीजल की मत खरीदी करिए. सर, हिंदी में जानना चाहेंगे, एग्रोविजन का शुभारंभ हुआ है, पहले दिन 70 करोड़ का एक प्रोजेक्ट नागपुर को मिला है, कैसे देखते हैं इस सब चीजों को? देखिए, एक समय पूरे विश्व में विदर्भ जो है ये किसानों के आत्महत्या के लिए प्रसिद्ध हुआ था. विशेष रूप से अकोला, बुल्ढाना, वाशिम, यवतमाळ और वर्धा, अमरावती, ये डिस्ट्रिक्ट में ये समस्या थी. अब बड़े प्रमाण पर चेंजेस हो रहे हैं. संतरे में तो इतना फास्ट चेंज हो रहा है कि मैंने कभी उम्मीद नहीं की थी. जो वेलेंशिया की टेक्नोलॉजी है, इसराइल की टेक्नोलॉजी है, वो लोग एब्सॉर्ब कर रहे हैं. तो मुझे लगता है कि आज 70 करोड़ का जो सौगात दी है कृषि मंत्री जी ने, तो हमारा एग्रो कन्वेंशन सेंटर वर्ल्ड का सबसे अच्छा बढ़िया बन रहा है, उसका काम जोरों में शुरू है. जहाँ वर्ल्ड के एग्रीकल्चर एग्जीबिशन आएंगी, वर्ल्ड की टेक्नोलॉजी आएगी और उसके साथ अभी ऑरेंज रिसर्च इंस्टीट्यूट जो है वहाँ हमारे को जो प्लांट मिलेंगे और अच्छे मिलेंगे. और मंत्री जी ने उनको कहा है कि प्राइवेट सेक्टर में जाओ, आपकी नॉलेज उनको दो, उनको अच्छा प्यूरीफाई जो है वो बेसिक रोड स्टॉक वो उनको दो, ताकि कलम अच्छी बने, सीड अच्छा बने. और एक्सपेंडिचर कॉस्ट, उत्पादन खर्चे को कम करना और उत्पादन बढ़ाना और फिर मार्केटिंग, प्रोसेसिंग की भी योजना हमने बनाई है. मुझे लगता है इन सब प्रयासों से हमने बहुत कठिन काम को स्वीकार किया है. यह आसानी से होने वाला नहीं है, पर अब उसके अच्छे फल दिखना शुरू हुआ है और समय में अच्छे फल मिलेंगे और विदर्भ किसान सुखी, समृद्ध और संपन्न होगा, ये मेरा विश्वास है. फ्रूट अलग है, देखो, पहले 2 बातें हैं. संतरे की अलग अलग जात है. जाति में नागपुर ऑरेंज एक जात है, उसमें खट्टापन है और थोड़ा कड़वाहटपन है, बिटरनेस है और स्वीटनेस थोड़ा है. हमारा संतरा टेबल फ्रूट करके अच्छा है. जो स्वीट संतरा होता है, जो विशेष रूप से किन्रो करके जो पंजाब में और राजस्थान, वो ऑरेंज जूस के लिए अच्छा होता है. अब क्या हुआ है कि इसका जो रूट स्टॉक होता है वो अलग अलग प्रकार के होते हैं. उसका मेन स्टॉक को दूसरी कलम लगाकर नींबू वर्गीय, फिर उससे वो एक संतरे का जार तैयार होता है. उसमें ही डिसीजेज होते हैं. वो प्यूरीफाई मिलना, नर्सरी में रूलिंग स्टॉक, रूट स्टॉक अच्छा मिलना, इन सब बातों का रिसर्च है. अच्छी लेबोरेटरी चाहिए. तो ये 70 करोड़ मिलने से अब ये अच्छा बनेगा, डिसीज फ्री मिलेगा, उत्पादकता ज्यादा वाला मिलेगा. फिर उसको लगाने के बाद 1 एकड़ में 340 संतरे के झाड़ वेलेंशिया में लगते हैं, हमारे यहाँ 100 लगते हैं. फिर हमारे यहाँ पेड़ लगने के बाद 1.5 फुट वो पूरी कलम काट देते हैं. फिर प्यूमिंग और कटिंग करते हैं, हमारे यहाँ नहीं करते. हमारे यहाँ बाम्बू लगाते हैं, वो बाम्बू लगाते ही नहीं. तो नेचुरली क्या हुआ है कि उनके यहाँ जो इसका फायदा हुआ,
प्रोडक्टिविटी में। फिर अब ड्रोन से स्प्रेइंग कर रहे हैं, खाद जो है वो ड्रिप से दे रहे हैं। एआई आएगा तो कौन सा डिसीज आ रहा वो हमको 8 दिन पहले पता चल जाएगा। पानी लगी चाहिए प्लांट को तो वो पता चलेगा। कौन सा एनपीके चालू वो पता चलेगा। जमीन के हम वेदर स्टेशन होगा तो धीरे धीरे जैसे आपके इंसान का कि आपको कैंसर हुआ और डिटेक्ट ही नहीं हुआ, फिर कैंसर होने के बाद फैलने के बाद फिर हम डॉक्टर के पास जाते हैं। यहाँ पहले 8 दिन पहले आपको पता चलेगा कि हो रहा है, ये डिस्क्रिप्शन दिख रहे तुरंत दवाई मारो तो पहले ही वो निकल जाएगा। तो ये जो टेक्नोलॉजी है उसका फायदा बड़े प्रमाण पर किसानों को मिलेगा। तो शुगर फैक्ट्री के लॉसेस के बारे में आपको बताया, इसके बारे में कुछ और बताया? नहीं, शुगर का प्रॉब्लम है कि ब्राजील में 2-2 हजार 3-3 हजार एकड़ के प्लांट है। वो शुगर मशीन से लगाते, मशीन से काटते हैं। उनका उत्पादन मूल्य 24 रुपए किलो आता है और हमारा उत्पादन मूल्य 32 रुपए आता है। शुगर केन की प्राइस लगातार वही है, नहीं बढ़ती जा रही है हर साल, और शुगर की प्राइस वही है। और ब्राजील में सरप्लस प्रोडक्शन है तो प्रोडक्शन कॉस्ट से कीमत नीचे जाती है। अब सरकार ने 32 रुपए का सीलिंग रखा हुआ है। किसानों को शुगर केन का पैसा 15 दिन में दो और शुगर साल भर 10% बेचो, वो रिस्ट्रिक्टेड आइटम है, भाव बढ़ता। अब इथेनॉल भी सरप्लस हुआ है तो जिनका ब्याज और ये निकल गया वो थोड़े तो भी ठीक है। जिनके यहाँ फुल कैपेसिटी का यूटिलाइजेशन होता है वो थोड़ा ठीक है। और राजस्थान अपना पश्चिम महाराष्ट्र में 12% शुगर परसेंटेज है, कोल्हापुर में 13% है और हमारे यहाँ विदर्भ में 11%। तो 1% यानी 7 करोड़ होता है। तो नेचुरली यहाँ है कठिनाइयाँ है, लॉसेस है, फिर भी विदर्भ का विकास हो इस भाव से हम लोग काम कर रहे हैं। अभी वसंत कारखाना भी हम चला रहे हैं तो किसानों को कहीं ना कहीं कैसे कॉस्ट कम कर कोशिश कर रहे हैं। है कठिन और है, लोगों का एक कारखाना 25,000 लोगों का कल्याण करता है, बंद करेंगे तो उनका क्या होगा, ये भी प्रश्न है। सर, जिस तरह से